पु ल आणि मी या पुस्तकात महानोरांनी आपल्या इचलकरंजीमधील एक आठवण सांगितले. डिसेंबर 1974 मध्ये इचलकरंजीला सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन झालं होतं आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते पु ल देशपांडे. या संमेलनात कवी म्हणून महानोरांना पहिल्यांदाच निमंत्रण आलं होतं. संमेलनात जुन्या नव्या साहित्यिकांची मांदी आली होती. यशवंतराव चव्हाणांच्या पासून ते सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले अनेक चाहते आवर्जून हजर होते. कवी संमेलनात प्रत्येक कवींना प्रत्येकी 2 कविता वाचाव्यात असं ठरलं होतं. महानोरांच्या कवितांना इचलकरंजीतल्या रसिकांनी इतकी प्रचंड दाद दिली की त्यांना 5 कविता वाचाव्या लागल्या. कविता वाचन झाल्यावर पु ल महानोरांविषयी भरभरून बोलले. हा रानवट कवी दुसऱ्या दिवशी कवी संमेलन असणार असं त्यांनी त्याच वेळी जाहीर करून टाकलं. महानोरांच्या कवितांनी प्रभावित झालेले यशवंतराव चव्हाण यांनी इचलकरंजीच्या डेक्कन सूतगिरणीत महानोरांना बोलवून तिथं पुन्हा काव्य वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला. खरं सांगू का मंडळी, इचलकरंजीचे रसिक आहेतच गुणी. इथल्या रसिकांची दाद खूप चांगली असतेच असं अनेक मान्यवर साहित्यिकांनी, कलाकारांनी जाहीरपणे सांगितलं. यासाठी आपण सर्व रसिकांसाठी आपणच एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. पु ल देशपांडे आणि महानोरांचं अतिशय सख्य होतं. पु ल आणि महानोरांना जोडणारा एक धागा होता कवितेचा आणि दुसरा धागा होता शेतीचा. दोन्हीची लयबद्ध वीण त्यांच्यामध्ये होती आणि तो परम आनंदाचा असा ठेवा होता. महानोरांची गीतं आणि पु लंची पटकथा आणि संवाद असा असलेला एक चित्रपट म्हणजे एक होता विदूषक. हा चित्रपट आणि त्यातली गाणी अतिशय गाजली. तर याच चित्रपटातलं एक गीत